नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीच्या या YouTube लेक्चर सिरीजमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा 2023 ते मुख्य 20 तारखेपर्यंत शेड्यूल्ड आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका जो पेपर निभावतो तो म्हणजे मराठी आणि इंग्रजी डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो आहे त्याला लँग्वेजचा पेपर क्रमांक 2 सुद्धा आपण म्हणतो। तर ह्या पेपरला कशा प्रकारे आपल्याला टॅकल करायचं आहे ते आपण बघणार आहोत। नेमकं या पेपर साठी तुमचं स्ट्रॅटेजी आणि अप्रोच काय असला पाहिजे। आता परीक्षेला 20-22 दिवस उरलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे याची तयारी केली पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कसा तुमचा अप्रोच असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत। ही पूर्ण 4-5 लेक्चरची मी तुमच्यासाठी सिरीज घेऊन येणार आहे। आता याच्यामध्ये पहिलं लेक्चर याचं आहे, नेक्स्ट लेक्चर जे आहे ते निबंधाची सुरुवात आणि शेवट याच्यावरती राहणार आहे। त्याच्यानंतर भाषांतर आणि सारांश लेखन याचं सुद्धा मी तुमचं लेक्चर घेणार आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं मी आहे भूषण दूत आणि आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे भूषण दूत अकॅडमी आणि आपला ॲप जो आहे भूषण दूत अकॅडमी हा तुम्ही नक्की डाउनलोड करून घ्या। याच्यावरती तुम्हाला अनेक कोर्स वगैरे मोफत मी उपलब्ध करून दिलेली आहे। त्याची बॅच सुद्धा आहे, नाम मात्र फक्त 1500 रुपयामध्ये बॅच सुद्धा निबंध लेखनाची माझी जी आहे ती उपलब्ध आहे। ओके, तर याच्यामध्ये आपण 71 निबंध तुम्हाला अरेंज मी करून दिलेले आहेत। 70च्या पेक्षा जास्त निबंध जे आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहेत मराठी आणि इंग्रजी मधले, त्यात विविध विषय। आता बहुतांश क्लासेस काय करतात तर निबंध लेखनाची बॅच पण त्याच्यामध्ये फक्त टेस्ट सिरीज वगैरे काही घेण्याचा काहींचा उद्देश असतो। प्रत्येकाचा आपला अप्रोच वेगळा आहे। माझा अप्रोच काय की आपलं एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लिखाणाची सवयच नाही, कारण डिस्क्रिप्टिव्ह आपला पेपर नसतो, त्याच्यामुळे त्यांना पूर्ण कंटेंट लागत असतं। फक्त मुद्दे पॉईंट वाईज देऊन एखाद्या याच्यावरती त्याला तशी ती पूर्ण मांडणी करता येत नाही, म्हणून पूर्ण निबंध लिहून दिलेले आहेत। आता तुम्ही म्हणणार की प्रत्येक जण निबंध लिहून दिलेले आहेत तर प्रत्येक जण तोच निबंध जर का लिहिल तर मग आता जर प्रत्येक जणांनी तोच निबंध लिहायला सुरुवात केली तर निबंधाचं रिपिटेशन होईल, बरोबर आहे। म्हणून मी काय करतो की मी त्याच्यासाठी सेपरेट सेक्शन इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनसाठी सेपरेट सेक्शन दिलेला आहे, कोडचा सेपरेट सेक्शन दिलेला आहे, बरोबर आहे। आणि निबंध म्हणजे नेमकी बॉडी मी त्याच्यामध्ये तुम्हाला मेली दिलेली आहे। तुम्ही तुमची स्टार्टिंग आणि शेवट जी आहे ती तुम्ही तुमच्यानुसार मी दिलेल्या विविध पॅटर्नमध्ये अरेंज करू शकता आणि बॉडी जी आहे ती तशी मांडणी करू शकता। आणि मला सांगा 450 शब्दामध्ये आपण लिहित असतो, निबंध मी जवळपास 600 ते 800 शब्दांचे प्रत्येक निबंध मी दिलेला आहे। तर असं होत नाही की कोणी वाचून घेतलं, कारण तुम्ही फक्त 15 ते 20 दिवस तयारी करता तसे मुद्दे सगळे तुम्ही काय त्याच्यामध्ये मांडणार पेपरमध्ये, तर असं होईलच असं नाहीये। त्याच्यामुळे डिफिनेटली प्रत्येकाचा निबंध जो आहे तो वेगळा वेगळाच राहणार आहे। तर नेमकं इथे मी 71 निबंध तुम्हाला दिलेले आहेत। सारांश जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये मी तुम्हाला जवळपास दिलेले आहेत, 4-5 सारांश लिहून दिलेले आहेत आणि 10 तुमचे जे भाषांतर सुद्धा दिलेले आहेत। तर ही ऑनलाईन आहे आणि याचे 15 लेक्चर आहेत। 15 लेक्चर दिले, पण लेक्चरपेक्षा माझा भर मेनली त्या कंटेंटवरती आहे। त्यामध्ये तुम्हाला टॉपरचे एसे सुद्धा ते तर मी मोफतच दिलेले टॉपरचे एसे जे आहेत त्याच्यात काही हे नाहीये। पण हे सोडून जर का आपण बघितलं तर हे कोट्स वगैरे जे आहेत त्याचं सुद्धा मी कंपायलेशन केले। व्यक्तिनिहाय प्रत्येकाचे कोर्स दिलेले आहेत, जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोर्स आहेत, महात्मा गांधींचे कोर्स आहेत, विषयनिहाय सुद्धा कोर्स आहेत। तर त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं की एज्युकेशनवरती निबंध असेल, शिक्षणावरती निबंध असेल, त्यानंतर हेल्थ केअरवरती निबंध असेल, तर त्याच्यावरती कसे कसे कोर्स असले पाहिजेत त्याचं सुद्धा वेगळं कंपायलेशन त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे। सोबत काही आणखी मुद्दे आहेत, सुरुवात कशी करावी, शेवट कशी करावी, या सगळ्या बाबतीबद्दल आपण बघणार आहोत। ओके, तर ज्यांना पण जॉईन करायची फक्त 1500 रुपयामध्ये ही बॅच आहे। शेवटच्या 20 दिवसात तुम्हाला बराच उपयोग होऊ शकतो। पण चला आता आपण, तुम्ही म्हणणार की फक्त ऍडव्हर्टाइज करायलाच मास्तरनी वाटतं हे लेक्चर घेतलेलं आहे, तर आता आपण घेऊयात त्याच्यामध्ये की हा जो डिस्क्रिप्टिव्हचा आपला पेपर असतो, बरोबर आहे। हा, तर तसं काही हे नाहीये त्याच्यामध्ये। हा, तर आपला हा पेपर आपल्याला आलेला असतो। याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्हचा जो पेपर आहे, लँग्वेजचा पेपर नंबर 1, 100 गुणांना हा पेपर आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि 3 तासांचा कालावधी याच्यामध्ये असतो। पण याच्यामध्ये 2 भाग असतात, भाग 1 असतो मराठीचा आणि भाग 2 काय असतो, इंग्रजीचा असतो। ही आहे आपली प्रश्नपत्रिका। या प्रश्नपत्रिकामध्ये पहिल्यांदा आपण जर का बघितलं तर यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तर्कसंगत, बघा लिखाण तुमचं कसं असलं पाहिजे, तर्कसंगत लिखाण असलं पाहिजे, नेमकं आणि परिणामकारक लिखाणास, बरोबर काय म्हटलं त्यांनी, तर्कसंगत, नेमक्या आणि परिणामकारक लिखाणास योग्य गुण देण्यात येतील। तर तुमचं लिखाण नेहमी तर्कसंगत असलं पाहिजे, लॉजिकल असलं पाहिजे। मग त्याच्यामध्ये काय, करेक्ट स्पेलिंग, बरोबर आहे, स्पेलिंग चांगलं करेक्ट असलं पाहिजे तुमचं, स्पेलिंगचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, स्पेलिंग चुकता कामा नये, पंक्च्युएशन्स, ओके, कुठे कुठे तुम्हाला पंक्च्युएशन, कुठे उद्गाराचे चिन्ह द्यायचे, कुठे प्रश्नार्थक चिन्ह द्यायचे, कुठे अर्थविराम द्यायचा, कुठे डबल इन्व्हर्टेड कॉमा घ्यायचा आहे, कुठे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा घ्यायचा आहे ते, ओके, आणि चांगली हँड रायटिंग जी आहे, बरोबर आहे। तर हे तुमचं असलं पाहिजे आणि नीटनेस, तुमची उत्तरतालिका नीटनेस आणि क्लीननेस असली पाहिजे। ओके, तर हे अशा प्रकारे आपण याच्यामध्ये हे करत असतो। ओके, हा, तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नेमकी आपल्याला 2 पार्ट असतात आणि असे आपल्याला निबंध दिले असतात। आता असा पहिला भाग असतो मराठीचा, तर या म्हणतो की निबंध जो आहे तो 400 शब्दांमध्ये आपल्याला लिहायचा असतो। तर नवे शैक्षणिक धोरण, तर इथे एक शैक्षणिक धोरणाबद्दल 2 निबंध तुम्हाला दिलेले असतात। या 2 निबंधापैकी तुम्ही कुठलाही एक निबंध लिहू शकता। तर आता हा थोडा सोपा आला होता, बरोबर आहे ना, निबंध जे आहे। त्यानंतर सेकंड असतो तो असतो ट्रान्सलेशन, म्हणजे त्याला आपण म्हणतो भाषांतर। ओके, तर उताराचं भाषांतर करा, हा जो सेकंड दुसरा प्रश्न भाषांतराचा असतो तुमचा। तर मराठीचा सेक्शन आहे त्यामुळे इंग्रजीमध्ये तुम्हाला निबंध दिलेला हे दिलेलं असतं।
पाठ दिलेला असतो. हा सुद्धा जर का आपण बघितलं तर जवळपास 250 ते 300 शब्दांचा आपल्याला एक पाठ दिलेला असतो आणि याचं आपल्याला मराठी ट्रान्सलेशन करायचं असतं. ठीक आहे. हां, तर भाषांतराचा पाठ आहे इंग्लिशमध्ये दिलेला आहे, तुम्हाला मराठीत करावा लागेल. त्यानंतर मग नेक्स्ट असतो 1/3 प्रिसिस, तो ज्याचा आपल्याला प्रिसिस तुम्हाला दिलेले असतं ते काहीतरी. आता यंदा प्रिसिस जो आहे तो पण जवळपास 250 ते 300 शब्दांचा प्रिसिस आहे, कधी कधी 250 पर्यंत पण असतो. तर प्रिसिस आहे तर 1/3 जो काही शब्द आहे तर ऑलरेडी तुम्हाला इथे शब्दसंख्या दिलेली असते. ओके, 294 शब्दसंख्या आहे, म्हणजे जवळपास जर का आपण बघितलं तर 100 शब्दापर्यंत 1/3 याची किती जातं 100 शब्दाच्या आसपास, बरोबर ना. तसं काही एकदम 92-95 तसं घेतलं पाहिजे तुम्ही. 100 शब्दांच्या आसपास तुम्ही जो आहे तो प्रिसिस तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. हां, तर अशा प्रकारे हे आहे. तर 1-3 शब्दामध्ये तो कांतो सारांश लेखन करा. तर आपल्याला जे काही आहे, आणि अगेन महत्वाचं की आपल्याला शीर्षक देणं महत्वाचं आहे, तर शीर्षक द्या. आता नेमकी पूर्ण रूपरेषा याची कशी असेल तर हा झाला मराठीचा भाग. त्यानंतर भाग क्रमांक 2 तुमचा सुरू होतो मित्रांनो, तो आहे इंग्रजीचा भाग. नंतर कंपल्सरी इंग्लिशचा, याच्यामध्ये सुद्धा तुमचे 2 जे हे आहेत ते एसे येतील. त्यानंतर ट्रान्सलेशनचा भाग असेल, मराठीतलं इंग्लिश आता तुम्हाला करावं लागेल. आणि थर्ड म्हणजे तुमचा जो असणार तो पुन्हा प्रिसिज असेल, तो इंग्रजीमधला प्रिसिज असेल. तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण आपला जो पेपर आहे, प्रश्नपत्रिका आहे, त्याची मांडणी असते आपली. त्याच्या आपल्या ही प्रश्नपत्रिका तुम्हाला सगळ्या ज्या आहेत त्या आपल्या भूषण अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जातील. सोबतच मित्रांनो त्याची उत्तर तालिका कशी असते, तर ही अशी आयोगाची उत्तर तालिका असते. इथे मी फक्त माझ्या अकॅडमीचं हे लोगो लावून तशी बनवून घेतलेली आहे, पण तसंच तर तिथे आयोगाचं सगळं हे असतं. तर इथे आपल्याला हे आहे, तुम्हाला ती रोल नंबर वगैरे तिथे टाकावं लागेल. इथे तुम्हाला ही मॉडरेटरचं हे असतं, तशी सुरुवात असते या पेपरची. ओके, नेमकी लाल रंगामध्ये अशी ही असते, तांबड्या रंगामध्ये. हां, इथे जे आहे तर उमेदवाराने पृष्ठावर काही लिहू नये. ओके, डू नॉट राईट एनिथिंग ऑन दिस. ओके, हां, आता हे कच्चे काम करण्यासाठी तुम्हाला इथे असे आणखी आता हा जरा 2 पानं. हां, या इथेपासून हा जो 3रं पान दिलेलं असतं हे तुम्हाला कच्चे कामासाठी उपयोगात असतं. नेमकं जो निबंधाचं कच्चं काम जे आहे ते तुम्ही याच्यावरती केलं पाहिजे. म्हणजे निबंधाचं जर का तुम्ही कच्चं काम करायचं प्लॅन करत असाल तर निबंधाचं जे काही कच्चं काम वगैरे जे आहे ते तुम्ही याच्यावरती या पानावरती केलं पाहिजे. ठीक आहे. तर नेमकं हे जे कच्चे कामाला जे आहे तर कच्चे कामात काही जास्त बाकी यायला गरज पडणार नाही तुम्हाला. नेमकी जी काही गरज पडेल ती फक्त निबंधासाठी पडेल. तर निबंधासाठी हे जे आहे हे पान तुम्ही त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. हां, तर हा जरा निबंध मी सगळ्या गोष्टीवरती येणार, पण पहिले तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन करून द्या. तशी तुम्हाला हे 2 पानं जे कच्चे कामांसाठी दिलेली असतात. त्यानंतर मग सुरुवात जी काही होते तर आता बघा इथे पहिला पाठ सुरू होतो. हा जो आहे तर इथे तुम्हाला काय लिहायचं असतं, असं जर का तुम्हाला आलं तर हे असतं प्रिसिस रायटिंगसाठी. प्रिसिस रायटिंग म्हणजे 1/3 सारांश आहे. तर इथे तुम्हाला काहीतरी टायटल आहे. टायटल जवळपास 4 शब्दापर्यंत मॅक्झिमम टायटल तुम्ही लिहू शकता. पण मी म्हणलं की 3 शब्दामध्ये तुमचं टायटल मावलं पाहिजे मॅक्झिमम. तेही 2 शब्दात मावत असेल तर आणखी चांगलं आहे. ठीक आहे. आणि इथे जर का आपण बघितलं तर असे तुम्हाला हे दिलेले असतात. मग याच्यामध्ये तुम्हाला ते लिहावं लागतं. तुम्हाला जे काही तुमचं प्रिसिस आहे तो याच्यामध्ये लिहावं लागतं. तर इथपर्यंत किती 10 असतात. तर बघा हे 1 कप्पे असतात, एका ओळीत 5 कप्पे असतात. असे 5 आणि 5 किती झालेत 10 कप्पे झालेत. तसे 10-10-10चे स्लॉट तुम्हाला याच्यामध्ये दिलेले असतात. तर हे आहे आपलं प्रिसिस रायटिंग. इथे तुम्हाला टायटल किंवा शीर्षक लिहायचं असतं आणि इथे जे आहेत हे असं तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही त्याचं सारांश लिहू शकता. ओके, तर ह्या अशा प्रकारे आपली फ्रेमिंग असते. तर तुमची आता समजा आपण आता बघितलं की 100 प्रश्न तुमचं इथपर्यंत जे आहे ते संपलं पाहिजे. आता नेमकं मी प्रिफर करतो की प्रिसिसमध्ये पॅस आता बघा तुम्हाला पूर्ण आपल्याला प्रिसिसमध्ये तुम्हाला पूर्ण सारांश दिलेला काढायचा असतो 1/3 कधी कधी तो पॅसेज दिलेला असतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये त्याच्यात पॅरेग्राफ केलेले असतात. तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा पॅरेग्राफ करू शकता का, तर हो करू शकता. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये पॅरेग्राफ करू शकता. मग कदाचित तुम्ही इथपर्यंत तुमचं संपलं असेल तर नेक्स्ट इथनं तुम्ही सुरू करू शकता नेक्स्ट याच्यामध्ये. तर असंही करू शकता, चालेल. ओके, तुम्ही असे करू शकता. सहसा विद्यार्थी जसं करत नाही तर नाही केलं तरी चालेल, म्हणजे तुमच्यावरती आहे. पण मग इथे जर का तुमचं इथपर्यंत आलं तर याचा अर्थ 110 शब्द नाही झाले. तुम्ही मधात काही पॅरेग्राफ तुम्ही जागा सोडल्या तर इथे किती शब्द झालेत ते इथे तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ शकता. नाही तर मी म्हणेल की प्रिफर आपलं प्रिसिजच आहे ते एका ओळीमध्येच चालू द्या. मी प्रिसिजचे अनेक पॅटर्न जे आहेत ते आपल्या याच्यामध्ये टाकलेले आहेत, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकलेले आहेत. भूषण अकॅडमी तुम्ही जाऊन ते सर्च करू शकता. निबंध सुद्धा 8 जाती निबंध टाकलेले आहेत मी त्याच्यामध्ये, तिथे तुम्ही सर्च करू शकता. निबंध मला स्टँडर्ड निबंध कसे असतात, सुरुवात कशी करायची वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टेलिग्रामला मी काही फ्री पण दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. हां, आणि बॅचमध्ये पूर्ण डिटेलमध्ये दिलेलंच आहे. तर असं हे असतं. आणि त्याच्यानंतर मग प्रश्न क्रमांक काय आहे तुमचा, आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला नंतर इथनं लिखाण नेमकं चालू होतं. तुम्ही निबंधाने सुरुवात करू शकता किंवा ट्रान्सलेशन त्याच्यामध्ये आधी घेऊ शकता आणि निबंध घेऊ शकता. तर नेमकं आता याच्यामध्ये तुमचं अप्रोच किंवा स्ट्रॅटेजी ही जी आहे ती काय असली पाहिजे. तर नेमकं आपल्याला हे लक्षात घ्या की भाषा पेपरला वेळ आपण आता बघितला किती तास आहे, 3 तास आहे. बरोबर आहे. 3 तास म्हणजे किती मिनिटं रे विद्यार्थी मित्रांनो, 180 मिनिटं आपल्याला कालावधी आहे. बरोबर आहे. तर 180 मिनिटे आपल्या हातामध्ये आहेत त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आता 3 तास म्हणजे किती मिनिटं झाले, 180 मिनिटं झालेली आहेत आपली.
आणि आता या 180 मिनिटामध्ये आपल्याला 2 सेक्शन सोडवायचे, पहिलं सेक्शन आणि दुसरं सेक्शन. तर म्हणजे आपल्याला एका सेक्शनला किती मिनिटं आहेत जवळपास 90 मिनिटं. आता आपण पकडूयात 90 मिनिट्स 90 मिनिटं आहे. त्याच्यामध्ये पहिला सेक्शनला जो की मराठीचा सेक्शन आहे, ओके, आणि दुसरा सेक्शन जो आहे तो इंग्रजीचा सेक्शन आहे. सो दॅट इज व्हॉट द इंग्लिश. हा सुद्धा किती आहे 90 मिनिटं आपल्याला आपण याला देऊ शकतो. कुठे 5-10 मिनिटं एकीकडे मागे कमी झाले तर दुसरीकडे आपल्याला हे करता येईल. आता या 90 मिनिटांमध्ये आपल्याला कसे काय सांगड घालायची ते आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर 90 मिनिट्स आपल्याला इथे दिलेले आहेत. यापैकी आपल्याला पहिला भाग आहे सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे काय निबंध. ठीक आहे, हां, तर हा किती मार्कांना असतो रे टोटल? जर आपण मराठीमध्ये बघितलं तर 90, पूर्ण पेपर 100 मार्कांना, म्हणजे 90 मिनिटं आणि 50 मार्कासाठी मराठी सेक्शन आहे आणि 50 मार्कांसाठी सुद्धा काय इंग्रजी सेक्शन आहे. बरोबर आहे. हां, तर नेमकं निबंध जो आहे या 50 मार्कांपैकी अर्धा पेपर म्हणजे 25 मार्काला फक्त आपल्याला काय असतो? निबंधच असतो. बरोबर आहे. आता जर 25 प्रश्नांना निबंध असतो, 50 पैकी 25 प्रश्न काय निबंध आहे, तर जवळपास 90 मिनिटापैकी पकडून घ्या तुम्ही तुमचे 45 मिनिटं ते 50 मिनिटं जे फक्त निबंधालाच द्या, एका निबंधाला. ओके, एका निबंधाला म्हणजे मराठीच्या निबंधाला 45 ते 50 मिनिटं निबंधाला राहणार. त्याच्यानंतर मग सारांश लेखनाचा जो काही पार्ट आहे, सारांश लेखन, ओके, तर हा किती मार्कांना आहे रे? 10 मार्कांना आहे. 10 मार्कांना आहे. तर जर का आपण बघितलं तर हा नेमका 12 ते 15 मिनिटामध्ये तुम्हाला संपवायचा आहे. लक्षात घ्या, सारांश लेखनामध्ये इतकी व्हेरिएबिलिटी नाही आहे. ओके, याचं कारण काय की बघा 10 मार्कालाच प्रश्न आहे तो, असं तर होणार नाही की 2-3 मार्क दिले, एखाद्या दिले असते तर दिले असतील. नाही तर सहसा बघा एक्झामिनर जो आहे तुम्हाला 5 ते 6 मार्क देतो आणि खूप चांगलं असेल तर त्याला 7 मार्क देतो, 7-8 मार्क देईल त्याच्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे किती पण चेंज झाला तरी 2 मार्क. बघा एखादा तुम्ही खूप सारांश फास्टमध्ये लिहिला, क्विकमध्ये लिहिला, बरोबर आहे, होऊ शकतं की एक्झामिनरला एकदम पण जास्त नाही आवडला, एकदम कमी पण नाही आवडला, तरी 5-6 मार्क तुम्हाला दिली. आणि एकदमच चांगला दिला तो किती देणार? 7 मार्क देणार. म्हणजे पळून सुद्धा. पण जर का तुम्ही खूप चांगला लिहिला, याला वेळ जर का जास्त लागला, ठीक आहे, समजा 5-7 मिनिटं तुम्ही जास्त घेऊन घेतलेत आणि फरक किती मार्कांचा पडतोय? फक्त 2 मार्कांचा. पण त्याच्यामध्ये तुमचे, बरोबर आहे, 2 मार्कांचा फरक पडतोय, बरोबर आहे. पण त्याच्यामुळे तुमची जर काय 5 मिनिटं तुमची जास्त झालीत, पण तीच जर 5 मिनिटं तुम्ही निबंध लेखनामध्ये जर का युटिलाइज केली, जास्त 5 मिनिटं त्याला तुम्हाला देता आली, तर त्या निबंधवाला एखाद्या त्यातला मुद्दा लेखकाला एखादा खूपच जास्त तुमचा आवडला, तर तो तुम्हाला त्यापेक्षा खूप 4-5 मार्क अपेक्षेपेक्षा काय देऊ शकतो? जास्त देऊ शकतो. तर तुम्ही निबंधात नेमकी लीड घेऊ शकता. म्हणून सारांश लेखन जे जितकं लवकर होत असेल, 12-13 मिनिटात झालं तर चांगलीच गोष्ट आहे. तुमचं लवकरात लवकर तुमचं आटोपलं पाहिजे 12 ते 15 मिनिटांमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग थर्ड तुमचा हे राहतो, बरोबर आहे. तर तो म्हणजे कुठला? तर तो आहे तुमचं ट्रान्सलेशन किंवा भाषांतर, ज्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. तर या ट्रान्सलेशनला तुम्हाला टोटल असतं 15 मार्क आणि याला तुम्ही देऊ शकता 25 ते 30 मिनिटे. बरोबर आहे. 25 ते 30 मिनिटांचा कालावधी जो आहे तो ट्रान्सलेशन दिला पाहिजे. आता प्रायोरिटी कशी ठेवली पाहिजे? मी नेहमी म्हणतो की सारांश लिहिणं सगळ्यात थोडं लवकरात लवकर लिहून घ्यायचं सारांश, त्यात टाईम वाचता, सगळ्यात पहिले सारांश घ्या. पण सारांश घेतल्यानंतर ट्रान्सलेशन घेण्यापेक्षा मी प्रिफर केलं, माझं व्यक्तिगत मत आहे की तुम्ही निबंध आधी घेऊन घ्या, कारण निबंध सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही पहिले काय घेऊन घ्या? निबंध घेऊन घ्या. सहसा मुद्द्याचं मराठी जास्त चांगलं असतं, इंग्रजीपेक्षा तुम्हाला मराठी सेक्शनच पहिले घेतो, तर मराठी निबंध घ्या. ओके, तर याला 45 ते 50 मिनिटांमध्ये तुम्ही संपवण्याचा काय करा? प्रयत्न करा. असे हे दोन्ही मिळून तुमचं समजा आपण पकडूयात की जवळपास 1 तास किंवा 1 तास 5 मिनिटं तुमचे हे 2 सेक्शनला तुम्हाला लागलेले आहेत. बरोबर आहे. 2 पार्टला तुम्हाला लागलेले आहेत. तर पहिले सारांशच घ्या असं मी म्हणेल, पण नंतर सेकंड निबंध घेऊन घ्या. ओके, निबंध. ट्रान्सलेशनला का मी प्रायोरिटी देत नाही? त्याचं कारण आहे की ट्रान्सलेशन कधी कधी अवघड सुद्धा येतं, कधी कधी सोपं सुद्धा येतं, आपल्याला माहित नाही. कधी कधी ट्रान्सलेशन मोठं सुद्धा येतं, कधी कधी लहान सुद्धा येतं. म्हणून खूपदा असं विद्यार्थ्यांचं बघण्यात आलेलं की ते भाषांतर सोबत घेतात आणि भाषांतरामध्येच त्यांचे 40 मिनिटं चालले जातात. आणि जर का भाषांतरामध्ये जर का त्यांचं 40 मिनिटं गेले, तर मग हा सगळा इफेक्ट जो येतो वेळेचा, तो पडतो निबंधावरती. आणि मग निबंध इतका इफेक्टिव्हली चांगला लिहिता येत नाही. आणि जर का निबंध चांगला नाही लिहिण्यात आला, तर मग मित्रांनो प्रॉब्लेम होऊ शकतो की निबंध जर का लिहिता नाही आला, तर तो निबंध पाहिजे तसा इफेक्टिव्ह राहणार नाही आणि त्यामुळे मार्क राहणार. कारण निबंधावरतीच पूर्ण भिजत आहे. 100 मार्कांचा तर पेपर आहे, 50 मार्क निबंधाचा, निबंधाचे दोन्ही मिळून 50-25 म्हणजे 50 मार्क निबंधावरती आहेत. म्हणून अर्धा पेपर हा फक्त निबंधच आहे. म्हणून निबंधच तुमची मेन प्रायोरिटी असली पाहिजे. म्हणून भाषांतर सगळ्यात शेवटी घ्या. कारण भाषांतरामध्ये कसं आहे, आणि भाषांतरामध्ये तेवढी शब्दसंपत्ती सुद्धा आपली इंग्लिश टू मराठी चांगली असली पाहिजे, ही प्रत्येकाची असतेच असं नाही आहे. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कधी अवघड येतं, कधी सोपं पण येतं, आपण सांगू शकत नाही. कधी मोठं पण येतं, लहान येतं, यात खूप जास्त व्हेरिएबिलिटी असते भाषांतरामध्ये. म्हणून तो सर्वात शेवटी घ्यायचा. तुम्हाला अशा प्रकारे हे युटिलायझेशन करायचं आहे 45 ते 50 मिनिटे. आणि हीच प्रोसिजर पुन्हा इकडे इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला अप्लाय करायची आहे. ठीक आहे ना. हां, तर हा झाला सगळ्यात पहिला अप्रोच त्याच्यामध्ये. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण येऊयात बघा, सारांश लेखनाचं मी एक लेक्चर वेगळं घेणारच आहे. भाषांतराचं सुद्धा आपण एक लेक्चर याच्यामध्ये घेऊयातच. ओके, नो डाऊट टू याच्यामध्ये. पण आपण जर का बघितलं तर आपण जसं निबंध याच्यामध्ये लिहित असतो, तर निबंध लिहित असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, कशा कशा वेळेचं मॅनेजमेंट करायचं असेल, हे आपल्याला बघावं लागेल.
सगळ्यात पहिले निबंध म्हणजे काय असतो, तर निबंध म्हणजे आपल्या काय आहे, तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा जो काही आरसा आहे तो म्हणजे निबंध असतो, बरोबर आहे. तर निबंध म्हणजे काय, तर निबंध एक फार महत्त्वपूर्ण अशी संकल्पना आहे. तर निबंध लेखनाबद्दलचे काही मुद्दे आपण आहेत ते जाणून घेऊयात. पण ते जाणण्याआधी सगळ्यात पहिले मी काही टाइम्स तुम्हाला कसं डिस्ट्रीब्यूट करायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं की निबंधाला प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला किती वेळ द्यावा लागणार आहे, 45 ते 50 मिनिटे. ओके, इतका वेळ आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये. तर या 45 ते 50 मिनिटांमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 400 शब्द लिहायचे आहेत. किती शब्द लिहायचे आहेत, 400 वर्ड्स म्हणजेच काय, 400 शब्द. ओके, हां, तर 400 शब्दामध्ये आपल्याला निबंध लिहायचा आहे. सगळ्यात पहिले निबंधाचे आपल्याला माहिती आहे की 3 प्रकार असतात, बरोबर आहे. तो पहिलं असतं इंट्रोडक्शन, याचं स्पेशल लेक्चर आपण घेऊयात, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनचं. नेक्स्ट असतं बॉडी आणि थर्ड काय आहे, कन्क्लुजन. इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. जर का आपण वेळेच्या याच्यामध्ये बघितलं तर आपल्याकडे 45-50 मिनिटं आहे. मग लोक काय करतात, विद्यार्थी काय करतात की एकदम निबंध बघतात आणि धाड 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 लिहित सुटतात काहीतरी त्याच्याबद्दल. डायरेक्ट एज्युकेशन दिसला की काहीतरी त्यांचं हे आधीच प्रिपेअर्ड असतं. असं न करता मग नंतर घेतात, लिहितात, नंतर अचानक मधात थांबतात, नंतर पुन्हा सुरू करतात, नंतर पुन्हा मधात थांबतात. ज्याला आपण ब्रेनस्टॉर्मिंग करतो. ब्रेनस्टॉर्मिंग असं स्टेपमध्ये नाही करायचं. मग कधी कधी असं वाटतं अरे यार तो मी आधी मुद्दा लिहायला पाहिजे असता, मग नंतर नाही लिहिला. म्हणून या 45 मिनिटांपैकी मी तर म्हणेल की 15 मिनिटं तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंगला दिली तरी चालतील. 10 ते 15 मिनिटं, मी म्हणजे 12 ते 15 मिनिटं तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग, काही फरक पडणार नाही. मग एकदा का लिहायला बसतो की धाड 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 लीड सुटा तुम्ही, बरोबर आहे ना. हे जर 15 मिनिटं जरी गेले तरी आपल्या हातामध्ये 30 मिनिटं आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो 30 मिनिटांमध्ये सहजरित्या तुमची जर का स्पीड चांगली असेल, कारण एकदा तुमचा स्ट्रक्चर तुमचा रेडी आहे, स्ट्रक्चर रेडी असल्यामुळे तुम्ही 30 मिनिटांमध्ये सहज 400 ते 450 शब्द जे आहेत ती लिहू शकता, बरोबर आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये 15 शब्द नाही, माणूस एका मिनिटामध्ये 15 शब्द लिहू शकतो जर का त्याच्याकडे स्ट्रक्चर रेडी असेल. पण त्यासाठी स्ट्रक्चर रेडी असलं पाहिजे. तर मग म्हणून सगळ्यात पहिले तुमचा जो आहे 15 ते 20 मिनिटांमध्ये मसुदा बनवून घ्या. तुमचा जो रफ पेज आहे ना, त्या रफ पेजवरती तुमचा मसुदा बनला पाहिजे. मग मसुदा कसा बनवायचा, कशा प्रकारे हे करायचं, तर मी तुम्हाला सांगितलं की 12 ते 15 मिनिटं जे आहेत ती ब्रेनस्टॉर्मिंगलाच ते मला द्यायची आहेत आणि 30 मिनिटं जी आहेत ती काय, त्याच्यामध्ये हे पूर्ण निबंध लिहायचा आहे तुम्हाला, ठीक आहे ना. हां, मग आता आपण जेव्हा मसुदा बनवत असतो तर तेव्हा मसुद्यामध्ये कशा प्रकारे मसुदा बनवायचा, तुम्ही काय काय करायचं त्याच्यामध्ये. ओके, तर हे आपण थोडं बघून घेऊयात, त्याच्यामध्ये जाणून घेऊयात. तर नेमकं आपण इथे बघायचं तर काय करायचं की मिडलमध्ये आपण काय करायचं, तो विषय लिहून घ्यायचा तुमचा, बरोबर आहे. तर एखादा विषय आपण जर याच्यामध्ये माझ्या याच्याने दिलेले आहेत की मसुदा कसा बनवायचा असतो त्याच्यामध्ये, तर समजा आपण निबंध आहे तो विषय, तर तो एज्युकेशन, बरोबर आहे. तर एज्युकेशन आहे. हां, मग एज्युकेशन आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, एक सेक्शन एज्युकेशनचे कोट्स जे आहेत तो वरती कोट्स काय काय तुम्ही वापरणार आहात. आता पेपरमध्ये कोट्स किती वापरायचे, तर 400 शब्दांचा एसे आहे. तर असं नाही की पूर्ण कविता तुम्ही लिहिल्या पाहिजेत किंवा कोट्सच तुम्ही लिहिले पाहिजेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे. तर एज्युकेशनचे जर का कोट्स आलेले असतील तर तुम्ही मॅक्स 4 कोट लिहू शकता. कविता आणि कोट सगळे मिळून किती लिहू शकता, 4 कोट्स तुम्ही लिहू शकता. तर 4 कोट्स किंवा 3 कोट्स मॅक्स, बरोबर आहे ना. 3 ते 4 कोट्स. सुरुवात सुद्धा तुम्ही कोट नाही करू शकता, पण कोट कोणते कुठे वापरणार हे पहिले ठरवून घ्या तुम्ही. पण कोट्स तुमची लक्षात राहतात, तुम्ही काहीतरी कलेक्शन केलेलं असतं तिथे कोट्स लिहून घ्या. कोट्स लिहित असताना नेहमी लक्षात घ्यायचं की आता समजा एज्युकेशनवरती आपल्याला कोट्स दिलेला आहे याच्यामध्ये, तर एज्युकेशनवरती कोट्स आहेत. तर जसं आपण कोणा कोणाचे कोट्स वापरणार आहोत, तसं एज्युकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कोट आलं पाहिजे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. त्यानंतर अगेन मी म्हणेल की एकच व्यक्तीची वार, आता एकदा आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण लिहिलं की आणखी कोणा व्यक्तीचं एज्युकेशनवरती काय व्ह्यू आहे. महात्मा गांधीचा कोट असेल म्हणजे नाही तालीम महात्मा गांधीची शिक्षण पद्धती होती, बरोबर आहे. तर त्यामध्ये त्यांचं पण काही कोट्स असेल तुम्ही त्यांचं पण वापरू शकता. अगेन फक्त इंडियनच याचं एज्युकेशनवरती नाही, तर नेल्सन मंडेला वगैरे जे आहेत की ज्यांचं एज्युकेशनवरती जे आहे ना, त्याने म्हटले ना की एज्युकेशन इज द बेस्ट वेपन यू कॅन गिव्ह एनीबडी. ओके, तर ते जे कोट्स आहे नेल्सन मंडेलांचं आहे. तर काही आंतरराष्ट्रीय व्यक्ती, काही राष्ट्रीय स्तरावरच्या व्यक्ती ज्या आहेत त्या, ओके, आपल्या भारताच्या काही व्यक्ती, काही फॉरेनच्या व्यक्ती ज्या आहेत तर त्यांचं आपण हे घेऊ शकतो. आता भारतात देखील तुम्ही गांधीजी आणि आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोट घेतलेला आहे, तुम्ही नेल्सन मंडेलांचा कोट घेऊ शकता. सध्याचे कोणी एज्युकेशनलिस्ट असतील त्यांचं घेऊ शकता. मलाला युसुफजाई जे आहे वगैरे त्यांचं कोट तुम्ही घेऊ शकता. तर नेहमी अशा कोटची सांगड घालायची, म्हणजे एकाच व्यक्तीचे कोट 3-4 वेळा वापरत बसायचे नाहीत काही त्याच्यामध्ये, बरोबर आहे. किंवा काही लोक समजा असतील किंवा काही लोक समजा मी बघतो तर त्याच्यामध्ये खूपदा नेहरूंचे कोट खूप जास्त वेळा ते यूज करत असतात, मग नेहरू याच्यामध्ये. तर असं अप्रोच नसला पाहिजे. तुम्ही नेहरूंचे काही कोट्स यूज केले, डेमोक्रेसी आली तर डेमोक्रेसीमध्ये समजा तुम्ही बघितलं तर नेहरूंचा कोट वापरता तुम्ही, काही अटल बिहारी वाजपेयींचे सुद्धा कोट तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये. तर दोन्ही ठिकाणी व्ह्यू तुमचा इथे ठेवायचे. तुमचं मत काय आहे, पॉलिटिकल मत, याला इथे थार देऊ नका, इथे त्याला हे देऊ नका, बरोबर आहे ना. तर कोट्स पहिले लिहून घ्यायचे तुम्ही कोणते कोट्स वापरणार आहेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हां, तर एकदम तुम्ही कुठल्याही एकाच व्यक्तीचा जयघोष करत बसायचं नाही त्याच्यामध्ये. ओके, एका व्यक्तीचं कोट एकदाच तुमचं आलं पाहिजे. हां, आपण महात्मा फुलेचे कोट घेऊ शकतात, जे विद्ये मिला मती गिलीवाला जे आहे ना,
हा, तर ती जी आहे ती कोट्स फार चांगली, ती कवितेच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला मांडू शकतो. तर अशी 4 तुम्ही करू शकता. जर इंग्लिशमध्ये निबंध असेल, हा मी सहसा म्हणतो की इंग्लिशच्या निबंधामध्ये आपण मराठी कोट वापरू शकत नाही, पण मराठीच्या याच्यामध्ये तुम्ही इंग्लिश कोट वापरू शकता. पण तुम्ही तसं पण मराठी पण इंग्लिशमध्ये वापरत असाल, इंग्लिश मराठी वापरत असाल तर ते वापरा, पण खाली त्याचं मिनिंग काय, त्याचा अर्थ काय, तो मराठीमध्ये सुद्धा काय करा. तो मराठी निबंध आहे, त्यात तुम्ही इंग्लिश कोट लिहिला, पुढे त्याचा निबंध, त्याचा अर्थ काय तो मराठीमध्ये निश्चितपणे सांगा. संस्कृतमध्ये तुम्ही एखादा कोट लिहिला तर त्याचा अर्थ तुम्ही त्याच्यामध्ये सांगा. तर कोटवरती आपण पुढे लेक्चर घेणारच आहोत. तर इथे कोट्सचं एक कंपॅरिझन करून की कोट काय काय वापरणार आहे. आता झालं. आता याचं पहिले तर इंट्रोडक्शन तुम्ही कसं सुरू करणार आहे, तर इंट्रोडक्शनचे काही मुद्दे आहेत काही नाही. तर इंट्रोडक्शन तुम्ही कसं राहणार आहे, तर इंट्रोडक्शन जी आहे 400 पानांचं जर का पॅसेज असेल तर मी म्हणेल 400 पानांचं नाही रे बाबा, 400 शब्दांचा जर का निबंध असेल तर 60 ते 70 शब्द जे आहेत ती तुमची जी आहेत, कारण 15% ऑफ दी अप्रॉक्सिमेटली ओके जे आहे तुमचं काय असतं पाहिजे, इंट्रोडक्शन असतं पाहिजे. पहिले इंट्रोडक्शन घेऊन घ्यायचं की इंट्रोडक्शनचे काय काय मुद्दे तुमचे आहेत. इंट्रोडक्शनमधलं म्हणजे काय असतं की त्यातनं तुम्हाला एकदम थोडीफार आयडिया याला ऑथरला आली पाहिजे. इंट्रोडक्शन असा हुकचं काम करतं. हुक म्हणजे काय असं, त्याला एकदम हे बसला पाहिजे, त्याच्यामध्ये तो इम्प्रेस झाला पाहिजे एकदम याच्यामध्ये. आता इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन फार महत्त्वाचे असतात, बरोबर आहे. तसं तर आपण म्हणतो ना, तसं बॉडीज मेन जी आहे ते निबंधाचा आशय असतो, की निबंध मेनली सांगतो. पण इंट्रोडक्शन कन्क्लुजन का महत्वाचं आहे. एक चांगलं जेवण झालं, स्टँडर्ड जेवण आपण कशाला म्हणतो रे, आपण जेव्हा जेवायला जातो हॉटेलमध्ये जर का जेवायला गेलो, नेमकं आपल्याला काय करायचं, जेवण करायचंय, पण आपण सुरुवातीला सूप वगैरे मागवतो, बरोबर आहे, स्टार्टर मागवतो. त्यांनी थोडं प्रफुल्लित मन होतं तुमचं. तर तशी सुरुवातीला इंट्रोडक्शन असतं आणि एंडला आपण काय घेतो, डेझर्ट घेतो. बरोबर आहे. आपण असं म्हणतो की आम्ही डेझर्ट केलं, पण शेवटी आपण लोकांना काय जेवण केलं. जेवण आपण मधात करतो, डेझर्ट्स आणि याच्या मधात जे आहे, सूप आणि डेझर्टच्या मधात आपण स्टार्टर आणि डेझर्टच्या मधात आपण काय करतो, जेवण करतो. जेवण आहे ती जेवण म्हणजे तुमची बॉडी आहे. आपण काय म्हणतो बॉडी, तर बॉडी मेन तुम्हाला जे आहे ते सगळ्या गोष्टी कव्हर करेल त्याच्यामध्ये. पण जितकं इफेक्टिव्ह तुमचं जे हे आहे इंट्रोडक्शन असेल आणि दुसरं कुठलं आहे त्याच्यामध्ये कन्क्लुजन असेल, तितक्याच त्या गोष्टी तुमच्या ज्या तुमचं तितकंच जो पेपर चेकर आहे, बरोबर आहे ना, इन्व्हिजिलेटर आहे, तो तितकाच तुमच्याशी काय होईल, इम्प्रेस होईल. बरोबर आहे. तर नेमकं सगळ्यात पहिले काय करायचं की इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन हे एकमेकांना लिंक करता आलं पाहिजे. म्हणून इंट्रोडक्शन तुम्ही काय करणार आहात आणि कन्क्लुजन 60 ते 70 शब्दामध्ये इंट्रोडक्शन असेल आणि अगेन 50 ते 70 शब्दांमध्ये सुद्धा हेच म्हणजे 60 ते 70 शब्दांमध्ये काय असेल, कन्क्लुजन असेल. इथेच जवळपास तुमचे जे आहेत 100 ते 150 शब्द जे आहेत ते तुमचे इथेच कव्हर झालेत. ओके, तर हे झाले 150 शब्द तुमचे. लक्षात घ्या मी काय मुद्दा सांगतोय, पहिले कोड डिसाईड करून घ्या, त्याच्यानंतर ते कुठे कुठे वापरायचे. तुम्ही कोड बॉडीमध्ये सुरुवात सुद्धा कोडने करू शकता. मी म्हणेल की समजा 450 शब्द म्हणजे जर का आपण बघितलं तर एका 3 ते 4 पानं तुमची होतात. 3 पानं समजा आपण एक इकडे 2 आणि 3 ते 3.5 पाठकोर पानं तुमची होतात. 400 ते 450 शब्द आपण बघत असो. 50 शब्द मागे तुम्ही करू शकता. तर दर पानावरती एक कोट वापरा, तशी चालेल तुम्हाला. दर पानामध्ये एक कोट. तुम्ही जर का बघत असेल तर असे तुम्ही करू शकता की एक कोट जर का मराठीचा पेपर आहे तर एखादी कोट इंग्लिश वापरा, नाही तर पेपर मराठीचा आणि त्याच्यात 4 कोट तुम्ही इंग्लिशच टाकताय, असं असता कामा नाही. बरोबर आहे. एखादी इंग्लिश वापरायचं असेल तर एखादी कोटच वापरा तुम्ही त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये. एखादी कोट संस्कृतमध्ये तुम्ही टाकू शकता, पण मेजॉरिटी तुमची 50 ते 70% कोट जे आहेत ते मराठीमध्येच असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर तुम्ही अशा प्रकारे ह्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे करत असताना. ठीक आहे. तर कन्क्लुजन आणि इंट्रोडक्शन हे इंटरलिंक झाले पाहिजेत आणि दोघं कन्क्लुजन तुम्ही कसं करणार आहात आणि कन्क्लुजन तुम्ही कसं करणार आहात हे तुम्ही आधीच ठरवून घ्या. त्याच्यामध्ये कन्क्लुजनचे पण काही मुद्दे असतात ते मी डिस्कस केलेले आहेत. त्याच्यामध्ये कन्क्लुजन कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात ते पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये पण मी ते डिस्कस करेल. सध्या फक्त तुमचं स्ट्रक्चर समजून मला पार्ट आहे. बरोबर आहे. आता राहिले किती शब्द बॉडीसाठी 300 शब्द आपल्याला राहिलेले आहेत जवळपास. तर 300 शब्दांमध्ये तुमची बॉडी आली पाहिजे त्याच्यामध्ये. तर बॉडीचं स्ट्रक्चर तुम्ही जर का बघितलं तर बॉडीचे तुम्हाला जवळपास 4 पॅरेग्राफ करता आले पाहिजेत. मिनिमम 4 पॅरेग्राफ तुमचे बॉडीचे 4 पॅरेग्राफ असले पाहिजे. ठीक आहे. हां, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पॅरेग्राफमध्ये तुम्हाला प्रत्येक मुद्दा जो आहे तो असं पण असेल की एक मुद्दा आहे तर एका पॅरेग्राफमध्ये तुम्ही एक मुद्दा डिस्कस करा, नंतर दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, पण त्याच्यामध्ये प्रत्येक मुद्द्याचे इंटरलिंकेज असलं पाहिजे. म्हणजे असं काहीतरी नवीन वास्तू असं वाटायला नाही पाहिजे. जसं आपण रिले स्पर्धा असते त्याच्यामध्ये एक बॅटर दुसऱ्याच्या हाती देतो, मग दुसरा तिसऱ्याच्या हाती देतो, तसं एकानंतर एक त्याची तुमची सांगड घालता आली पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. हां, तर नंतर मग एंडला काय करा की तुमचे बॉडी जी आहे तिची मेन इम्पॉर्टन्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कोणते कोणते मुद्दे कोणत्या याच्यामध्ये हे करणार आहे त्याचा मसुदा इथे बनवून घ्या. ओके, तर अशा प्रकारे तुमचा जो काही हे आहे जो टॉपिक आहे तर ते तुम्हाला कसं इंटरलिंक करता येईल हे तुम्हाला बघायचं आहे. ओके, तर आणि इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन हे फार भारदार असले पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. मग एज्युकेशनचं महत्व काय, तर चांगलं एखादं एक्झाम्पल घ्या. सुरुवात कशाने करा तुम्ही, सुरुवात एखाद्या याने तुम्ही करू शकता. इम्पॉर्टन्स ऑफ द एज्युकेशन जर का असेल तर तुम्ही एखादी कोटनी देऊ शकता, एखादी केस स्टडी तुम्ही देऊ शकता. केस स्टडी कोणती देऊ शकता मी आपल्या याच्यात डिस्कस केलेली आहे. नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया. 70 वर्षाआधी दोन्ही देश एक समान होते, पण आज बघा साऊथ कोरिया कुठे आणि नॉर्थ कोरिया कुठे. का? एज्युकेशन. बरोबर आहे. त्यांची एज्युकेशन पॉलिसी दोघांनी देशांची काय होती, भिन्न होती. 70 दशकामध्ये जमीन आसमानचा फरक पडलाय दोन्ही देशांच्या लोकांमध्ये. एक देश जो की साऊथ कोरिया जो आंतरराष्ट्रीय पटलावर एक महासत्ता म्हणून उदयास येत आहे,
आपण बघतो किती साऊथ कोरियन कंपनीचं त्यांचं डॉमिनन्स झालेलं आहे. पण नॉर्थ कोरिया आज आपण बघितलं तर अनेक गरिबीने त्रासलेला देश आहे नॉर्थ कोरिया, तिथे हुकुमशाही चालते. तर हा फरक आहे एज्युकेशनचा देशाच्या एज्युकेशन सिस्टमवर. अगेन एक फार चांगली फ्रीडमॅन जे आहेत त्यांची स्टडी आली होती एज्युकेशनचं, इसिस वर्सेस इन्फोसिस. जर का तुम्ही बघितलं इसिस आणि इन्फोसिस, ओके, और अल कायदा वर्सेस इन्फोसिस, आपण बघूया इसिस आता आलेलं अल कायदा आणि इन्फोसिस यांची जर का तुम्ही केस स्टडी केली तर इन्फोसिस काय होतं, इन्फोसिस ज्या दशकामध्ये आलं अल कायदा सुद्धा त्या दशकामध्येच निर्माण झालेला आहे. इन्फोसिस जी निर्माण केलेली आहे ती सुद्धा यंग युथ्स होते आणि अल कायदा सुद्धा जी आहे ती काय एकदम यंग युथ्सच होते, बरोबर आहे. बट प्रॉब्लेम इज व्हॉट व्हॅल्यूज इन द एज्युकेशन, बरोबर आहे. एज्युकेशनची व्हॅल्यूज जी होती तर इथे आपण बघितलं की इन्फोसिस नंतर काय म्हणली, जगातली फार मोठी संस्था बनली की ज्यांनी आपल्या भारताला एक जी एज्युकेशन टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये, आपण इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी आयटी सेक्टरमध्ये जे सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये एक महासत्ता म्हणून बनवण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे ती म्हणजे इन्फोसिस आहे. एक असं नाव उदय सर ज्यांनी आंतरराष्ट्रीय पटलावर नाव कोरलं. वेर ॲज जर का आपण बघितलं तर इसिस जी आहे त्यांनी काय केलं तर जग डिस्ट्रॉय करण्याचं काम केलं. तर बघा एज्युकेशन दोन्ही पण युथ इन्स्पिरेशनल होते, दोन्ही एज्युकेटेड होते, पण एज्युकेशनच्या व्हॅल्यूज चुकल्या होत्या म्हणून हा चेंज झालेला आहे, बरोबर आहे ना. तर असं तुम्ही कंपॅरिझन देऊन त्याची काय करू शकता, सुरुवात करू शकता त्याच्यामध्ये, बरोबर आहे. आणि एंड सुद्धा तुम्ही एक जो आहे तो प्रॉपर एंड सहसा आपण पॉझिटिव्ह केला पाहिजे की कसं आपण पॉझिटिव्हरित्या जग बदलता येईल तर अशाने आपण हे करू शकतो, ठीक आहे ना. तर आता आपण बॉडी जी आहे तर 3 शब्द तुम्हाला सांगितलेले आहे. नेमकं मग निबंध वगैरे काय असतो काय नाही आपण थोडं बघूयात त्याच्यामध्ये की निबंधाचं महत्व काय काय नाही. ओके, तर निबंध म्हणजे काय की एखादा विषय असतो, बरोबर, त्याचा केंद्रवर्ती वर्णनात्मक आणि विश्लेषणात्मक विस्तार आहे. तर निबंध एखादा विषय आहे तर त्या निबंधामध्ये तर त्याचा केंद्रवर्ती वर्णनात्मक आणि विश्लेषणात्मक विस्तार म्हणजे काय असतो, निबंध असतो, बरोबर आहे ना. हा, तर आपण जर का बघितलं असतं तर आपण बघतो आपल्या शाळेच्या ह्याच्यामध्ये जर एखादा आपण प्रश्न सोडत असतो, बरोबर ना, तर त्याच्यामध्ये जवळपास एखादा आपला जीएसचा प्रश्न आहे तर मोस्ट ऑफ द लोकांची प्रश्नाची उत्तरं जे ती काय असतात सेमच असतात, बरोबर आहे. पण निबंध प्रत्येकाचा काय असू शकतो, वेगळा असू शकतो. कारण निबंधामध्ये काय आहे, निबंधामध्ये व्यक्तिगत विचाराला वाव आहे, बरोबर आहे. निबंध म्हणजे काय, विचारांची गुंफण. काही लोक असे म्हणतात निबंध म्हणजे काय बंधमुक्त लिहिणे, तसंही करू शकता. पण ती बंधमुक्त लिहित असताना तुम्हाला तुमच्या विचारांची गुंफण रोवायची असते, त्याला आपण काय म्हणतो, निबंध म्हणत असतो, बरोबर ना. आपण जर का बघितलं तर अहवाल आणि निबंधात फरक काय आहे. जसं आपण म्हणतो इकॉनॉमिक सर्व्हे कलेक्शन ऑफ डेटा, पुन्हा डेटाचं कलेक्शन असतं, बरोबर आहे. आणि कलेक्शन काय असतं, स्टॅटिस्टिक्स फॅक्ट्स फिगर्स त्याचं कलेक्शन असतं तुम्हाला, बरोबर आहे. तर हा अहवाल म्हणजे काय असतो की अहवालामध्ये व्यक्तिगत विचाराला वाव नाहीये. व्यक्तिगत विचार आपण मांडू शकतो का नाही, पण निबंधामध्ये व्यक्तिगत विचाराला वाव आहे. म्हणून तुमची पर्सनली तुमचे लिटरली रिप्रेझेंटेशन जी आहे, तुमच्या व्यक्तिगताची ओळख जी आहे ती म्हणजे निबंध आहे. म्हणून निबंधाला इतकं जास्त काय देण्यात येतं, महत्व देण्यात येतं, बरोबर आहे. तर हा काय की अहवालात काय असतं, अनुक्रमणिका आकडेवारी असते. इथे ललित अभिव्यक्तीला काय वाव नसतो, पण निबंधामध्ये काय असतो, आपल्या ललित अभिव्यक्तीला वाव दिलेला असतो. निबंधामध्ये सुद्धा बघा आकडेवारीची गरज आहे, निबंधामध्ये सुद्धा फॅक्ट फिगरची गरज आहे, पण ती वेगळ्या अनुषंगाने गरज आहे, बरोबर आहे. त्याला इतकं महत्व नाही जितकं इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये त्या गोष्टींना महत्व आहे. ओके, निबंध आपण जर का बघितलं त्याच्यामध्ये तर निबंध म्हणजे जो आहे तर त्याच्यामध्ये आपण नेमकं ललित कला आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तर नेमकं आता आपण याच्यामध्ये बघूयात की आता निबंध लिहित असताना निबंधाची व्यूहरचना वगैरे जर का आपण बघितलंय तर सगळ्यात पहिले महत्त्वाचं हे आहे की तुम्ही दर आता आपल्याला 4 आठवडे आपल्या हातामध्ये आहेत, 4 आठवडे पण नाही, मला तर 20 दिवस आहेत. तर दर दिवसाला एक निबंध तुम्ही निश्चितपणे लिहिला पाहिजे किंवा तो लिहिण्याचा तुम्ही काय केला पाहिजे, सराव केला पाहिजे. इतकं मी तुम्हाला नक्की म्हणेल की ॲटलीस्ट एक निबंध तरी तुम्ही रोज लिहित जा. ओके, तर एक निबंध तुम्ही लिहा त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर तुम्ही रोज त्याच्यावरती विचार केला पाहिजे. ओके, तर तुम्ही जितका विचार तुम्ही त्याच्यामध्ये निबंध करता येतो. ओके, आता निबंध कोणते कोणते तुम्ही गेस करू शकता की कोणते कोणते निबंध तुमचे येऊ शकतात. जसं आता G20 झालं तर G20 वरती निबंध येऊ शकतो. ओके, त्यानंतर मी डेफिनेटली प्रेडिक्ट केला तसा निबंध आला होता स्वातंत्र्य 75 वर्ष, तेव्हा स्वातंत्र्याचा काय होता, अमृत महोत्सव, तेव्हा पहिला निबंध तोच होता. मागच्या वेळेस म्हटलं होतं एज्युकेशन पॉलिसीवरती येऊ शकतो, एज्युकेशन पॉलिसी निबंध आहे. तर जे काही करंटमध्ये चाललेल्या घडामोडी आहेत तर त्याच्यावरती सहसा आयोग निबंध कधी कधी टाकलं असतं, पण ते नेहमीच हे होईल असं नाहीये. पण आपण जर का बघितलं तर आपल्याला निबंध जो आहे की मी तुम्हाला सांगितलं की पहिले निबंध कशा वेळी लिहू शकतो. तर सगळ्यात पहिले निबंध ते का दिलं असेल तर त्या विषयाचं क्लायमेट चेंज आहे, तर क्लायमेट चेंज जी आहे त्या विषयाची ओळख पहिले करून दिली पाहिजे. बघा तुम्ही जेव्हा हे करता बघा इंट्रोडक्शन तुमचं लिहून होईल, त्यानंतर मग जेव्हा तुमची बॉडी सुरू होईल तेव्हा विषयाची ओळख म्हणजे क्लायमेट चेंज म्हणजे काय, बरोबर. क्लायमेट चेंजची सुरुवात किंवा कसं इफेक्ट करत दिला त्याचा इतिहास काय, मग क्लायमेट चेंज ही संकल्पना काय आहे, बरोबर आहे. त्याची संकल्पना काय मांडते, पहिले त्याची डेफिनेशन. ओके, डेफिनेशन देता आली पाहिजे, त्याची पार्श्वभूमी, ती संकल्पना काय आहे, त्यानंतर त्याची सध्याची स्थिती काय आहे, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर त्याचे कॉजेस काय कारण आहे,
क्लायमेट चेंज होण्याचं कॉजेस आणि कॉन्सिक्वेन्सेस. ओके, हे सगळे मसुद्यामध्ये तुम्हाला मांडता आले पाहिजेत. तिची चांगली बाजू काय आहे. ओके, आणि आता आपण काय केलं पाहिजे. तो एंड जो आहे तो नेहमी एक पॉझिटिव्ह ऍस्पेक्टमध्ये झाला पाहिजे की आता आपण ठीक आहे आपण काय केलं पाहिजे फॉर व्हॉट फ्युचर वी शुड डू. तर ते म्हणजेच काय असतं, त्याच्या शिफारसी काय की त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. ओके, हे म्हणजे काय असतं, निबंध असतो. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या केलेल्या आहेत. ही पीडीएफ जी आहे की निबंध कसा लिहावा, काय लिहावा. ओके, निबंध जो असतो तो अर्थपूर्ण सरकला पाहिजे. तुम्ही सांगितलं बघा, अर्थपूर्णरित्या तुम्हाला असं एकानंतर एक गोष्टी काय केल्या पाहिजेत, जोडल्या गेल्या पाहिजेत. ओके, तर हे आपण मी तुम्हाला सांगितलंय. नेहमी निबंध करत असताना जास्त टीकात्मक लेखन करण्याची गरज नाहीये. बघा, तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही म्हणाल की सरकारच असं आहे, हे असं आहे, तुम्ही क्रिटिसाइज करत बसता गव्हर्नमेंट सिस्टमला पूर्णतः, तर हे चुकीचं आहे. म्हणून कधी नकारात्मक जास्त लिखाण करू नका. हा, इम्प्रुव्हमेंट सुचवा, म्हणा की आतापर्यंत ठीकच चाललंय आणि आणखी सुद्धा काय इम्प्रूव्ह होईलच. ओके, तर असं हे करा. कुठल्या तरी व्यक्तीच्या अगेन्स्टमध्ये निबंधामध्ये मांडणी करू नका किंवा फक्त एका व्यक्तीचाच उदो त्याच्यामध्ये करत जाऊ नका निबंधामध्ये. ठीक आहे. हा, तर आता आपण इथे वाक्यरचना वगैरे ही जी महत्वाची असते. हा, दुसरी गोष्ट तुम्ही ते कोट यूज करता, ते कोटमध्ये कधी चुकीच्या व्यक्तीचा कोट करता आला नाही पाहिजे, नाही तर फक्त ते कोट लिहा. ओके, जसं माझ्याकडे चूक झाली होती. मी 2015च्या 14-15 मला आठवतं, मी जेव्हा राज्यसभा मेन्सला होतो तेव्हा जागतिकीकरणावरती एक निबंध आला होता. जागतिकीकरण निबंध आलेला होता आणि मी त्यात लिहिलं होतं की हे विश्वची माझे घर, हे आमच्या संतांनी आधी सांगून दिलेलं आहे 12व्या-13व्या शतकामध्ये असं काहीतरी. आणि मी त्याच्यामध्ये आता हे लिहिलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, बरोबर आहे, पण मी तिथे तुकाराम महाराज काहीतरी कोट करून टाकलं होतं. तर असे चुकीचं कोट करता कामा नये, त्यांनी निगेटिव्ह इम्प्रेशन तुमचं पडू शकतं. ओके, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची तुम्ही काळजी मित्रांनो घेऊ शकता. नेक्स्ट आपलं लेक्चर जे आहे ते मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि ज्यांना पण जॉईन करायचं आहे ती ही बॅच जॉईन करू शकता. फक्त 15 म्हणजे हे कालावधी दिलेला आहे, पण मी त्याच्यामध्ये 70 निबंध मला दिले. तुम्ही फटफट रोज 10-10 निबंध जर का वाचून घेतले, त्यातले मुद्दे काढून घेतले, तर तुमचं 2-2 3 तास देऊन तर तुम्ही इझिली त्या सगळ्या गोष्टींना कव्हर करू शकता. तर हीच योग्य ती वेळ आहे, तर तुम्ही ती जॉईन करू शकता बॅच. नेक्स्ट जे आपलं लेक्चर आहे ते उद्या वगैरे होईल. त्याच्यामध्ये निबंधाचे सुरुवात कशी करायची, शेवट कसं करायचा याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर मग आता थांबूयात. सो विल स्टॉप हिअर टुडे. थँक्यू व्हेरी मच.